आपण आता विषयाला समजून घेऊया पहिल्यांदा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. व्होकॅब्युलरी हा जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा शिष्यवृत्ती परीक्षेतला एक महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या अंतर्गत होमोफोन्स हा जो घटक आहे, उपघटक आहे, तो उपघटक याच्यामध्ये मोडतो. व्होकॅब्युलरी मध्ये कोणकोणते प्रकार येतात? तर व्होकॅब्युलरी मध्ये अनेक प्रकार येतात. म्हणजे उदाहरणार्थ रायमिंग वर्ड्स येतात, वर्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन शब्द येतात. त्याच्यानंतर प्राणी आणि पिले यांचे आवाज येतात. त्याचबरोबर घर, प्राण्यांची घरटी, आवाज येतात. घरटी याविषयी माहिती विचारली जाते. त्याचबरोबर क्रियापद, व्याकरण याच्यावरती खूप सारे प्रश्न याच्यामध्ये असतात आणि अतिशय महत्वाचा असा हा घटक आहे. तर या घटकाला आपण आता याच्यामध्ये सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा होमोफोन्स याचा अर्थ असा की उच्चार साधर्म्य असलेले शब्द ज्यांच्या उच्चारामध्ये साम्य आहे परंतु ते स्पेलिंगच्या दृष्टीने आणि अर्थाच्या दृष्टीने भिन्न आहेत असे जे शब्द आहेत त्यांना होमोफोन्स असं म्हणतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की काही शब्द इंग्रजी मधले आपल्याला सारख्याच उच्चाराचे वाटतात. उदाहरणार्थ आपण बेल म्हटलं, बेल हा शब्द वापरला तर बेल म्हणजे BAIL बेल पण होतो, BELL बेल पण होतो. हे एकच उच्चार एकच आहे परंतु त्यांचा अर्थ मात्र वेगळा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला आजच्या या घटकामध्ये माहिती मिळवायची. त्याची डेफिनेशन इथे दिलेली आहे. होमोफोन्स आर वर्ड्स. काय आहे ते? वर्ड्स आहेत. लाईक अनदर वर्ड, दुसऱ्या शब्दांसारखे शब्द आहेत बट विथ अ डिफरंट मीनिंग अँड स्पेलिंग, की ज्यांचे अर्थ वेगळे असतात आणि स्पेलिंग सुद्धा वेगळे असू शकतात. म्हणजे अर्थही वेगळे असतात, स्पेलिंग पण वेगळे असू शकतात. आता इथं काही एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत होमोफोन्सची. त्याचा आपण थोडक्यात जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. पहिलं दिलंय अलाउड आणि अलाउड. आता याच्यामध्ये अलाउड ALOWED अलाउड असा एक शब्द आहे आणि अलाउड हा एक शब्द आहे. आता इथला जो अलाउड आहे दॅट इज रिलेटेड टू द परमिशन, परमिशनशी संबंधित आहे. परवानगी देणे, परवानगी घेणे, अलाउड. आणि दुसरा अलाउड जो आहे तो जो अलाउड आहे तो थोड्याशा वेगळ्या अर्थाने या ठिकाणी वापरलेला आहे. अलाउड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आवाज, मोठा आवाज, त्याला अलाउड असं म्हणतात. तर या ठिकाणी हा जो अलाउड आहे, अलाउड हा जो आहे परमिशन, परवानगी अशा अर्थाने तो वापरलेला आहे. आणि दुसरा जो आहे मोठ्याने, मोठ्याने अशा पद्धतीने याचा वापर केलेला आहे. मग बघा दोन्हीचे उच्चार साधारण सारखेच आहे. दोन्हीचे उच्चार सारखेच आहेत. हे ALLOWED आणि ALOUD यांचे स्पेलिंग वेगळे आहे आणि अर्थही वेगळे आहे. म्हणून असे जे शब्द आहेत ज्यांचं उच्चार सारखे असतात त्याचबरोबर अर्थ उच्चार सारखे असतात परंतु अर्थ आणि स्पेलिंग हे वेगवेगळे असतात असे जे शब्द आहेत त्यांना म्हणायचं होमोफोन्स. त्यांना काय म्हणायचं? होमोफोन्स. आता याचे बरेचसे एक्झाम्पल्स मी इथे लिहिलेले आहेत. तिथं एट म्हणजे तुम्हाला माहिती आहे EAT, इट म्हणजे खाणे, हे क्रियापद आहे आणि त्याचा पास्ट टेन्स आहे एट म्हणजे काय? खाल्ले, खाल्ले अर्थाने हा शब्द वापरला आहे, खाल्ले. आणि दुसरा एक जो आहे तो नंबर्स मधला एक आहे. एक नंबर हा नंबर्स रिलेटेड आहे. म्हणजे 8 आपण ज्याला म्हणतो 8 नंबर किंवा 8 ही संख्या. दोघांचे उच्चार सारखेच आहेत परंतु स्पेलिंग आणि अर्थ वेगळे आहेत. पुढचा बेअर. बेअर याचा अर्थ आहे मग सगळ्यांना माहिती आहे बेअर कुठे म्हणतो? अनवाणी बेअर उघडा. आणि बियर हा अस्वल या अर्थाने शब्द आहे, प्राणी आहे. मग याच्यामध्ये उच्चार साधर्म्य आहे परंतु त्यांच्यामध्ये
स्पेलिंगचा फरक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्पेलिंग मध्ये फरक असूनही अर्थामध्ये सुद्धा बदल आहे. आणि म्हणून असे जे शब्द असतात अशा शब्दांना होमोफोन्स इंग्लिश मध्ये म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, उच्चार साधर्म्य असणारे परंतु ज्या शब्दांच्या अर्थात आणि स्पेलिंग मध्ये फरक असतो असे शब्द म्हणजे होमोफोन. पुढचं बघूया. आता प्रत्येकाला माहिती आहे पुढचा शब्द बघतो मी, ब्रेक आणि ब्रेक. आता पहिला ब्रेकचा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगू शकता पहिला BRAK ब्रेक. ब्रेक म्हणजे काय, ब्रेक ब्रेक जे व्हेकल जर थांबवायचं असेल आपला तर आपण काय करतो, रस्त्यावरती खूप वेगाने जात असताना वेग कमी करण्यासाठी आपण ब्रेकचा वापर करतो. ब्रेक म्हणजे जे वेग थांबवणारी यंत्रणा गाडीमध्ये असते तिला आपण ब्रेक म्हणतो. आणि हा दुसरा ब्रेक आहे BRAKE ब्रेक. ब्रेक म्हणजे मोडतोड करणे, तोडणे, फोडणे अशा अर्थाने तो वापरतो. स्पेलिंग वेगळे, अर्थ वेगळे. पुढचा बाय. पहिला बाय BUY बाय. बाय मीन्स परचेस, खरेदी करणे. त्याच्या पुढचा बाय. बाय म्हणजे जवळ. आय एम लिव्हिंग बाय द स्कूल. मी शाळेच्या जवळच राहतो, म्हणजे बाय. हा बाय. आणि BYE बाय, युरोप घेणे, त्याला बाय म्हणतात. हे तिन्ही शब्द जे आहे या तिन्ही शब्दांचं उच्चार साधर्म्य आहे, अर्थ आणि त्यांचे स्पेलिंग वेगळे आहे. पुढचा सेल. सेल हा शब्द विचारात घेऊया. सेल, CELL सेल, SELL सेल. CELL सेल. सेल मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल कंपोज रूम. त्याला काय म्हणतो, सेल म्हणतो. फार छोटी लहान बंदिस्त खोली त्याला सेल म्हणतो आपण, किंवा बंदिस्त भाग त्याला सेल म्हणतो. आणि SELL सेल म्हणजे सोल्ड, विकणे या अर्थाने तो वापरलेला आहे. पुढचा शब्द आहे, तुम्हाला हे सगळं जर एवढे एवढे आता आपण बोर्डवर लिहिले तेवढे जरी शब्दांची तयारी करून ठेवली पुरेशा पुरेशा प्रमाणात पाठांतर करून त्यांचे अर्थ लक्षात ठेवून एवढेच जर आपण पूर्ण तयारी केली तर आपलं या प्रश्नाचे जे मार्क्स आहेत ते कुठेही जाऊ शकत नाही. नाईट, KNIGHT नाईट. नाईट, नाईट शिवाजी वॉज नाईट. शहाजी वॉज नाईट इन निजामशाह. शहाजी राजे हे निजामशाहीमध्ये नाईट होते. नाईट म्हणजे काय, सरदार. आणि NIGHT, देयर इज अ डार्कनेस इन द नाईट. रात्री खूप अंधार असतो. हे दोन्ही शब्द वेगळे आहेत परंतु उच्चार मात्र सारखे आहेत. KNIGHT नाईट म्हणजे सरदार आणि NIGHT नाईट म्हणजे अंधार, रात्र अशा अर्थाने ते वापरले. पुढचं नो. नो, KNOW नो. नो याचा अर्थ आहे माहित असणे. माहित असणे, असणे. आणि दुसरा नो आहे तो आपण निगेशन साठी वापरतो, नकार, नाही, नकार देण्यासाठी वापरतो. आता बघा उच्चार तर सारखेच, अर्थ वेगळे, स्पेलिंग वेगळे. पुढचा डिअर. डिअर आणि हा डिअर आहे, दोन्ही डिअर आहे. डिअर, डिअर फादर, डिअर मदर, डिअर मम्मी, डिअर बाबा. आपण असं म्हणतो की नाही, तर डिअर बाबा, डिअर मम्मी, डिअर आई, डिअर आजी. डिअर म्हणजे प्रिय, प्रेमाचं प्रतीक म्हणून तो डिअर वापरतो. आणि दुसरा डिअर जो आहे डिअर, DEER किंवा DEER. डिअर, डिअर म्हणजे काळवे थोडक्यात, हरी थोडक्यात. डिअर, इथं डिअर प्रिय. आणि इथं प्राणी आहे, हा प्राणी. स्पेलिंग वेगळे, अर्थ वेगळा, पण उच्चार साधर्म्य आहे. हिअर. हिअर, हिअर HERE हिअर. हिअर मीन्स येथे. आणि HEAR हिअर. हिअर मीन्स टू लिसन, ऐकणे. त्यांचे स्पेलिंग वेगळे आहेत, अर्थही वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये उच्चार साधर्म्य आहे. त्याच्यानंतर पुढचं HOLE होल आणि WHOLE होल. पहिला होल जो आहे त्याचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, सांगू शकता तुम्ही, निश्चित सांगू शकता तुम्ही. 6वी पर्यंत इंग्रजी चांगल्या पद्धतीने अभ्यासले, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातले शब्द आहेत. HOLE हे होल मीन्स देयर इज अ होल ऍट द बॉटम ऑफ द पॉट. भांड्याच्या शेवटी एक छोटस छिद्र होतं, नाही का, असं आपण म्हणतो. देयर इज अ होल
ऍट द रूफ, छताला एक छिद्र होतं. That hole, 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 the whole village gathered in the school. संपूर्ण गाव शाळेत जमा झालं होतं असं आपण म्हणतो. तेव्हा याच्यामध्ये निश्चित फरक आहे उच्चार साधन. इट्स अँड इट्स हे लक्षात ठेवा. हे सोपं आहे परंतु थोडस आहे समजून घेण्याजोगं आहे. इट्स म्हणजे इट इज आणि इट्स इट्स म्हणजे आपण जे म्हणतो ना इट्स अ पेन. इट्स अ पेन म्हणजे इट इज अ पेन. इट्स अ पेन, इट्स अ फ्लावर, इट्स अ डॉंकी, इट्स अ मंकी असं म्हणतो आपण. इट्स म्हणजे इट इज. आणि दुसरा इट्स जो आहे इट्स माय पेन, इट्स माय पेन, इट्स माय बाईक, इट्स माय मोटरसायकल, इट्स माय मोटर कार म्हणजे माझे अशा अर्थाने इट्स पजेसिव्ह केस मध्ये हा वापरला जातो. माझे अशा अर्थाने. त्याच्यानंतर पेअर, पियर, पेअर. आय हॅव अ पेअर ऑफ शूज, आय हॅव पेअर ऑफ शर्ट्स, आय हॅव पेअर ऑफ पॅन्ट्स, आय हॅव पेअर ऑफ पेन्स. माझ्याकडे जोडी, थोडक्यात जोडी, जोडी या अर्थाने वापरला जातो. म्हणून जोडी हा पेअर जो आहे जोडी काय एकत्र जोडून येणारे दोन दोन गोष्टी त्याला पेअर म्हणायचं. आणि पियर, PEAR, पियर, पियर म्हणजे अंजीर, फळाचं नाव आहे पियर. त्यानंतर RIGHT राईट, WRIT राईट, राईट, RIGHT राईट, राईट, यू आर राईट. बऱ्याचदा शिक्षक शिकवत असताना तुम्ही उत्तर दिलं एखादं चांगलं तर यू आर राईट. गो फ्रॉम द राईट साइड ऑफ द रोड, RIGHT राईट, नाही का, तो राईट आहे. आणि जेव्हा आपण काय करतो समथिंग वी डू इन आवर नोटबुक, WRIT राईट, राईट म्हणजे लिहिणे, राईट योग्य आणि हा लिहिणे. हे शब्द सगळे तुमच्या परिचयाचे आहेत, मुद्दाम घेतोय मी, तर हे सगळं तुमच्या परिचयाचे आहे. त्याच्यानंतर सी सी, SEEC म्हणजे पाणी आणि SEAC म्हणजे सागर, समुद्र. उच्चार वेगळे, उच्चार सारखे, अर्थ आणि स्पेलिंग वेगळे. देअर, डिअर, देअर, देअर इज अ ट्री, देअर इज अ टेम्पल, देअर. Dear, dear father was not at home. Their home is at their home is near the temple. Dear, dear म्हणजे त्यांचे, त्यांचे अशा अर्थाने वापरायचं त्यांचे. आणि इथं देअर हा जो आहे हा देअर तेथे, तेथे अंतर इंडिकेट करायचं. टू 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 कडे, थोडक्यात कडे असं आपण म्हणूया कडे. आणि हा जो टू आहे हा टू याचा अर्थ होतो खूप. आय ए टू मच जिलेबी, टू म्हणजे खूप. आणि हा टू जो आहे आय वेंट टू स्कूल, त्यामध्ये हा टू आहे. वन, ONE वन, इट इज अ डिजिट, इट इज अ नंबर. वन मीन्स वन. WONE वन, वन मीन्स विनचा पास्ट टेन्स पण वन होतो, जिंकणे नाउन पण वन होतं. तर हे या ठिकाणी दाखवलंय वन. देन कॅपिटल, 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 कॅपिटल म्हणजे मुख्य. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, नाही का. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. Kolkata is the capital of Bengal. Then this capital, जी का राजधानी याचा अर्थ शब्द वापरला आहे राजधानी, राजधानी. आणि हा दुसरा कॅपिटल जो आहे कॅपिटल, कॅपिटल मीन्स वेल्थ, वेल्थ. आय हॅव इन्व्हेस्टेड मच कॅपिटल इन द बिझनेस. मी धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. कॅपिटल याचा अर्थ संपत्ती, गुंतवणूक अशा अर्थाने तो वापरलेला आहे कॅपिटल. Then next high and high, high, high
एच आय हाय. आपण एखाद्याला ग्रीट करताना हाय म्हणतो, हाय. एच आय जी एच हाय. हाय मीन्स उंच, मोठा उंच उंच जे आहे त्याला हाय म्हणतात. त्यानंतर हाय ट्री नाही का असं आपण म्हणतो. त्यानंतर नो सॉरी नॉट, नॉट हे दोन्ही लक्षात ठेवण्यासारखे आहे. नॉट KNOT नॉट, नॉट नॉट मीन्स गाठ. गाठ आपण तराट्याला मारतो, डाव्याला मारतो ती गाठ, नाडीला मारतो ती गाठ. नॉट देन नॉट, नॉट म्हणजे नाही. तर ही गाठ आहे आणि ही जी आहे नॉट म्हणजे नाही या अर्थाने. म्हणजे असे खूप सारे पेयर्स आहेत की ज्यांच्यामध्ये ज्यांचा अर्थ कसा आहे, वेगळा आहे, स्पेलिंग वेगळा आहे, परंतु उच्चार मात्र सारखेच आहे. त्यांचे उच्चार मात्र सारखेच आहे. पुढे जाऊया आपण थोडस, काही आणखी उदाहरण बघूया. वास्तविक फक्त पटपट एक्सप्लेन करतोय. मील, मील पहिला मील जो आहे, मील म्हणजे गिरणी. दुसरा मील आहे तो मील म्हणजे जेवण, जेवण अशा अर्थाने. स्टील, स्टील पहिला स्टील जो आहे, स्टोन, स्टील, स्टील, स्टोल, स्टोलन म्हणजे हे क्रियापद आहे. स्टील म्हणजे चोरी करणे, चोरी या अर्थाने. हा चोरी या अर्थाने वापरलेला शब्द आहे. हा जो आहे चोरी करणे. आणि हा दुसरा जो आहे स्टील, STEEL, स्टील. स्टील म्हणजे आपण जे घरामध्ये धातू वापरतो स्टील, STEEL स्टील. हा जो आहे हा यामध्ये मोडतो धातू, स्टील धातू, धातू. त्याच्यानंतर वीक, वीक हे जे आहे फार महत्वाचे शब्द आहेत तुमच्या दृष्टीने. WEAK वीक, वीक द अपोजिट वर्ड ऑफ स्ट्रॉंग, स्ट्रॉंगचे अपोजिट वीक. त्यातला वीक अशक्त आपण त्याला म्हणूया, अशक्त. आणि हा जो सॉरी हा वीक जो आहे, वीक WEEK वीक, वीक वीक इज आठवडा, आठवडा. देयर आर 7 days इन अ वीक आपण म्हणतो ना, त्यातला तो वीक आहे. आणि हा वीक जो आहे, श्याम इज व्हेरी बिग, दॅट डॉग इज व्हेरी बिग, दॅट काउ इज व्हेरी बिग, दॅट वीक इज अशक्त. इयर, इयर, EAR इयर, इयर कान. आणि YEAR इयर वर्ष, कान. आणि हा जो आहे वर्ष. शीप, शीप मुद्दाम खूप चांगलं कलेक्शन करून तुमच्यासाठी आम्ही युट्यूबला पण टाकणार आहे तुमच्या. शीप, SHIP शीप, SHEEP शीप. हा शीप जो आहे, हा शीप जहाज, होडी आता होडी नाही म्हणतात, जहाज, शीप. आणि हा दुसरा शीप जो आहे हा बकरी या अर्थाने वापरलेला, शीप मेंढी या अर्थाने वापरलेला शब्द मेंढी. पुढचा लीप, लीप, LIP लीप, लीप आपण म्हणतो लिपस्टिक, लिपस्टिक, लिपस्टिक आपण काय करतो, लिपला लावतो. त्यातला हा पहिला लीप आहे, ओठ. आणि दुसरा जो आहे हा लीप, लीप द लायन लीप फ्रॉम द माउंटेन. सिंहाने छोट्याशा टेकडीवर उडी मारली, हिलवर उडी मारली, त्यात उडी मारलेली उडी. हिल, हिल, HEEL, हिल, हिल मीन्स हिल. आपण म्हणतो ना हिल, हिल मीन्स ताज थोडक्यात. आणि दुसरा हिल जो आहे, हा जो हिल आहे, HEAL हिल मीन्स फिलिंग बेटर. एखादा प्रश्न, एखाद्या व्यक्ती, पेशंट एखादा असेल, त्याला तुम्ही दवाखान्यात गेलं आणि तुम्ही त्याला विचारलं हाऊ यू फील टुडे, डॉक्टर त्याला म्हणतात ही इज हिलिंग, ते तो आता बरा होतोय, ते त्याच्या आजारात सुधारणा.
then gate, 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 gate दरवाजा, प्रवेशद्वार त्याला म्हणतो आपण. आणि हा दुसरा गेट आहे, गेट नाही का, हा गेट, गेट गॉड. I get a new pen. मला नवीन पेन मिळाला. I get a new pen. Route. Tell me the route to what? Tell me the route to Akole. Tell me the route to Mumbai. हे रूट म्हणजे मार्ग थोडक्यात. पीस, PI, PCE, पीस, and दूसरा PEACE, पीस. PIECE, पीस, पीस, पीस याचा अर्थ होतो तुकडा. Piece. Give me a piece of chalk. Give me a piece of pencil. Give me a piece of chocolate. Make that piece. And second piece, there is a peace everywhere. Peace means calmness. There is a calmness everywhere. Very, very peace. Just shantata. Then tell. This tell me the story. Tell me the story. मला गोष्ट सांगायचा आपण म्हणतो. टेल मी द नाईस स्टोरी, टेल मी द शॉर्ट स्टोरी, टेल मी सांग. आणि दुसरा टेल, TAIL, टेल. दुसरा टेल जो आहे तो टेल काय आहे, TAIL, टेल. डॉग हॅज अ बॅगी टेल. त्याची वाकडी शेपटी होती. कॅट हॅज अ व्हेरी लिटल टेल. कॅटला छोटी शेपटी होती. मंकी हॅज अ लॉंग टेल. माकडाला मोठी शेपटी होती. दॅट टेल. So there are so many like this. We can read so many here. Sun, sun, west, west, pray, pray. Sun, 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 Surya. SON, sun, म्हणजे मुलगा. One minute just. Sun means Surya. SON, sun, sun means boy or मुलगा. West, WAST, west, west, west. कंबर, त्याला आपण म्हणतो आपला शरीराचा एक भाग कमर, कमर म्हणतो. वेस्ट, WAIST, वेस्ट. अँड दिस वेस्ट, वेस्ट, वेस्ट मटेरियल म्हणतो ना आपण, वेस्ट मटेरियल. आय वेस्टेड टू मच मनी ऑन दॅट प्रोजेक्ट. वेस्ट म्हणजे वाया जाणे अशा अर्थाने वेस्ट. देन प्रे, प्रे, PRAY, प्रे, प्रे मीन्स in the morning, while in the school, you are praying for the God that our day should go better. आपला दिवस शाळेमध्ये खूप अधिक चांगला जावा यासाठी आपण प्रे करतो, प्रार्थना. And second pray, PREY, pray, PREY, pray. The snake was in search of prey. साप त्याच्या भक्ष्याच्या शोधात होता. प्रे म्हणजे भक्ष्य. आवर माहिती तुम्हाला, आवर माहिती, आवर म्हणजे तास, आवर म्हणजे आपले. हेअर, HAIR, हेअर. हेअर मीन्स डोक्यावरचे केस, हेअर. आणि HARE, हेअर. हे साधन ज्ञान शब्द आहे. सम, सम माहिती, सम म्हणजे बेरीज. आणि SOM, सम म्हणजे काही पण माहिती तुम्हाला. मेयर, मेयर, इथं मेयर, मेयर माहिती मापो. आणि इथं हा जो मेयर आहे, मेयर, मेयर हे एका प्राण्याचं नाव आहे. माहिती तुम्हाला, माहिती आहे तुम्हाला, MARE, मेयर या प्राण्याचं नाव माहिती आहे का? माहिती असेल तुम्हाला. मेयर आणि मेयर. हा मेयर जो आहे धुडी अर्थाने आहे, आणि हा मेयर जो आहे महापौर या अर्थाने. TWO2, दोन. TOO2 हे पण माहिती झालं तुम्हाला. हा आलेला हा कुठे पाहिजे आपण. रोल, रोल,
रोल, व्हॉट इज युअर रोल असं म्हणतो आपण. रोल म्हणजे भूमिका. आणि ROLL रोल, रोल ऑफ पेपर नाही का, रोल ऑफ पेपर. जे तिथे गुंडाळ्या कशा अर्थाने वापरलेला आहे आणि हा जो रोल आहे हा रोल कशा अर्थाने, हा भूमिका अर्थाने. पुढचा पीक, पीक हा जो पीक आहे PIC पीक, पीक पीक मीन्स टू होल्ड, उचलून घेणे. पीक, pick one of the pen, pick one of the chocolate, pick that is game. And pick means seeker, pick means seeker. Mount Everest is the highest peak in the world. Mount Everest is जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे. Then list, list, LIST list, LEAST list. लिस्ट पहिला लिस्ट जो आहे तो यादी करणे. गिव्ह मी अ लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स, मला वस्तूंची यादी द्या. आणि दुसरा लिस्ट जो आहे तो कमीत कमी अशा अर्थाने. आय हॅव गॉट अ लिस्ट मार्क इन द एक्झामिनेशन, मला परीक्षेमध्ये अतिशय कमी मार्क्स मिळाले. लिस्ट. फेअर, फेअर हा शब्द तुम्ही पाहिला असेल फेअर अँड लवली मध्ये. पहिला फेअर जो आहे तो फेअर, फेअर मीन्स नाईस कॉम्प्लेक्शन, दॅट इज फेअर, व्हेरी ब्युटिफुल आपण म्हणतो. दॅट फेअर सुंदर. आणि FARE फेअर, फेअर ठीक आहे अशा अर्थाने. फीस, फीस दोन्ही फिस्टचे उच्चार सारखेच आहेत. FIST फीस्ट, फिस्ट म्हणजे काय, FIST फिस्ट म्हणजे ठोसा लागवणे. आपण ठोसा लागवतो ना मित्राला खेळता खेळता, ठोसा लागवणे फिस्ट, FIST. आणि FEAST फीस्ट, फीस्ट मीन्स मार्वलस, marvelous something, marvelous sweet, very sweet party, that is feast. Then feel, 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 feel means I feel very glad, मला खूप आनंद झाला. तो FEEL मधला आहे फील. आणि दुसरा फील आहे आय फील द बॉटल विथ वॉटर, मी बाटली पाण्याने भरली, दॅट इज फील. न्यू, न्यू, नो, नो हा शब्द, नो हे वर्ब आहे, नो KNOW नो, त्याचा पास्ट टेन्स आहे KNEW न्यू. नो, न्यू, नो, न्यू हा त्याचा न्यू आहे. नो म्हणजे माहित असते आणि न्यू म्हणजे माहित होते म्हणून. आणि हा दुसरा जो आहे न्यू, न्यू म्हणजे न्यू, नवीन अशा अर्थाने वापरला. उच्चार सारखे, अर्थ स्पेलिंग वेगळे. पॉज, पॉज हा एक शब्द थोडा फसवा आहे. पॉज, आय हॅव टेकन अ पॉज मिड व्हाईल, मी दरम्यानच्या काळामध्ये काय घेतला, पॉज घेतला, शांत राहिलो, थांबलो, थांबणे या अर्थाने PAUS वापर. आणि PAWS पॉज, पॉज, monkeys paw, then lion's paw, tiger's paw, पंजाब या अर्थानं नखा असलेला भाग त्याला म्हणतो पॉ. लीक, लीक पहिला लीक जो आहे लीक, LEAK लीक, मांजराची पिलं, कुत्र्याची पिलं, गाईचं वासरू, ती लहान असताना हे प्राणी काय करतात, त्यांना लिकिंग करतात. लिकिंग म्हणजे मांजर असेल ती पिलांना आपलं लीक करते, जिभेने चाटते, लीक. गाई असेल ते आपल्या वासराला जिभेने चाटते, दॅट इज लीक, LEAK लीक. दुसरा लीक जो आहे LEEK लीक, लीक म्हणजे फुटणे या अर्थाने. द क्वेश्चन पेपर लीक, क्वेश्चन पेपर फुटला अशा अर्थाने. पुढचा सिरियल, सिरियल पहिला सिरियल जो आहे, सिरियल आपण पाहतो ना सिरियल, क्रमाक्रमाने पुढे सरकणारी गोष्ट, दॅट इज सिरियल. टीव्ही सिरियल आपण ज्याला म्हणतो, पहिली सिरियल आहे. आणि पुढचं जे आहे सिरियल हे जे आहे कडधान्य आपण आलेलं कडधान्य. बघा त्याच्यामध्ये किती उच्चारामध्ये साम्य आहे परंतु अर्थ आणि स्पेलिंग मध्ये वेगळेपण. त्याच्यानंतर स्टेअर, 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 स्टेअर STAR, स्टेअर मीन्स लुक, लुक at anything very very keenly and continuously, एखाद्या गोष्टीकडे सारखं पाहत राहणे त्याला म्हणतात स्टेअर, STAR, स्टेअर. आणि दुसरा स्टेअर जो आहे STARR, स्टेअर, स्टेअर, स्टेअर मीन्स जिना वरती चढत जाणे अशा अर्थाने स्टेअर वापरलेला आहे. स्टेअर. रीड, रीड बघा आता इथं रीड, रीड दोन्ही शब्द सारखेच.
रेड रेड आता इथे रीड नाही बरं का, रेड आहे म्हणजे रीड हे जे क्रियापद आहे रीड रेड रीड त्याचं पास्ट पार्टिसिपल सुद्धा रीडच होतं. रीड रेड याचा उच्चार रेड आहे. हा रेड म्हणजे लाल रंग आणि रेड म्हणजे बाकी अर्थ असतो. त्यानंतर वे वेट वे वेट वे मीन्स रस्ता आणि वे मीन्स वजन अशा अर्थाने हे शब्द या ठिकाणी वापरले. बघा खूप सारी उदाहरणं आपण पाहिली, जवळजवळ 50 ते 60 उदाहरणं आपण त्याच्याकडे पाहिली. हे सगळं पाहिलं आपण 50 ते 60 त्याच्यामध्ये खूप सारे शब्द दिले, परंतु हे सगळं तुमच्या परिचयाचे असले तरी याच्यामध्ये शब्दांचा वापर करताना चुका होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून आतापासूनच असे जे शब्द आहेत ते शोधा आणि पाठ्यपुस्तकामध्ये कुठं कुठं आले ते आपल्याला पाहता येतील. पाठ्यपुस्तकात ते कुठं कुठं आले ते आपल्याला पाहता येतील. एक मिनिट. आता काही प्रॅक्टिस क्वेश्चन बघूया आपण याच्यामध्ये. प्रॅक्टिस क्वेश्चन गिवन. आता परीक्षा म्हटल्यानंतर आपण किती कंटेंट पाहिला तरी तो अपुरा पडणार असतो, परंतु परीक्षेसाठी गरज असते की प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते स्वरूप आपल्याला समजलं की आपल्या त्या परीक्षेला सामोरं जाणं सोपं जातं. पहिला प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन असं म्हटलेलं आहे. योग्य पर्याय निवडा. God Vitthala kept his hands on his hands his hands on his. बाकी जर नीट वाचलं तुम्ही गॉड विठ्ठला kept his hands on his dad. जे विठ्ठलाने आपले हात कुठे ठेवलेले आहे ते आपल्याला शोधायचं याच्यामधून. वेस्ट WAST वेस्ट याचा अर्थ आपण पाहिला. पर्याय बसू शकत नाही. वेस्ट म्हणजे वाया घालवणे. WEST वेस्ट इट इज द नेम ऑफ डिरेक्शन. ईस्ट वेस्ट पश्चिम. त्याच्यानंतर वेट हा बसू शकत नाही वाट पाहणी. आणि हा जो वेस्ट आहे WAST वेस्ट वेस्ट म्हणजे कंबा. God Vitthala kept his hands on his vest. जे पांडुरंगाने त्याच्या कटेवरती हात ठेवलेले आहे. कटेवरती हात ठेवले असा अर्थाने शब्द. त्यानंतर पुढचा चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ होमोनिम्स. यातले इनकरेक्ट शोधायचे आपल्याला. आता इथं काय अर्थानं महत्वाची गोष्ट इनकरेक्ट. बाकी 3 पेअर कसे दिलेले आहेत करेक्ट दिलेले आणि बाकीचं जे दुसरं आहे ते इनकरेक्ट आहे. पहिला आहे हर्ट हर. हा करेक्ट आहे. हर्ट आणि हर स्पेलिंग त्यात काय आहे, सॉरी पहिली स्पेलिंग वेगळा आहे, अर्थही वेगळा आहे, उच्चार वेगळा आहे. उच्चार सारखा आहे. की सॉरी की काय इथं मात्र की आणि काय उच्चारामध्ये फरक दिसतो. बीच बीच गेट गेट म्हणजे हे सगळे उच्चार सारखे असणार आहे. हा मात्र कसा आहे, हा जो शब्द आहे हा शब्द थोडासा वेगळा आहे. हा जो शब्द आहे हा वेगळा आहे. हा वेगळा आहे म्हणजे कीट काय हा गटात न बसणारा पर्याय आहे. तर बेस्ट आपण पाहिला. पुढचा तिसरा प्रश्न चूज द करेक्ट होमोनिम्स ऑफ नाईट. KNIGHT नाईट चा अर्थ आपण मागे पाहिला. नाईट म्हणजे सरदार नाही का. आता त्याचं होमोनिम शोधायचं तुम्हाला. तर नाईट आहे तर नीट आहे तर नीट आहे. ह्या शब्दांना काही अर्थ नाही तसा. या दोन्ही शब्दांना काही अर्थ नाही. हा शब्द आणि हा शब्द याच्यामधून
आपल्याला ओळखायचा आहे. याला एक शब्द अर्थ नाही, हा शब्द त्याचा होमोनिम आहे, करेक्ट होमोनिम आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता योग्य पर्याय निवडायला सांगितला. द स्कूल वॉज नियर द, इथं डॅश डॅश असणार आहे, डॅश डॅश कुठे आहे? द स्कूल वॉज नियर द सी. सी म्हणजे पाणी, हा बसू शकत नाही. त्याच्यानंतर याला अर्थ नाही, हा अर्थही नाही. से म्हणजे म्हणणे, हा अर्थ बसत नाही शब्द. द स्कूल वॉज नियर द सी. सी म्हणजे समुद्र, समुद्राच्या जवळ काय होतं? सॉरी, शाळा ही समुद्राच्या जवळ होती. पुढे जाऊया आपण. चांगली क्वेश्चन बँक आहे प्रॅक्टिस साठी. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य अल्टरनेटिव्ह आपल्याला चूज करायचा आहे. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. इथं वेगळा प्रश्न आला थोडासा. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन वापरून ठिकाणी जागा भरायची. महाराष्ट्र डॅश डॅश द 2020 क्रिकेट मॅच. पहिला आहे वन. या अर्थानं हा बसणार नाही. हा बसणार नाही. तर त्याच्यानंतर ओन मीन्स त्या मालकीचे असणे, एखाद्याच्या मालकीचा असणे, हे बसणार नाही. WON आताच्या अर्थानं आपल्या दृष्टीने अर्थहीन शब्द म्हणूया आपण. म्हणजे वन जिंकले, विनचा पास्ट टेन्स वन. त्याच्यानंतर राधा हॅड ब्लॅक अँड लॉंग. राधाकडे राधाला काय आहे? ब्लॅक अँड लॉंग. काय HARE आई बसत नाही. हा हिअर आहे, हा येथे अर्थानं आहे, हा हिअर आहे म्हणजे वारस त्या अर्थानं त्याचा वापर केला जातो. आणि हा जो आहे HAIR हेअर. हेअर म्हणजे केस. राधाचे केस लांब आणि काळीभोर आहे. पुढचा 7वा प्रश्न. The elephant has short dash. इलेफंटला काय आहे? शॉर्ट डॅश डॅश आहे. इलेफंटच्या अवयवांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला इथं सापडेल. पहिला टेल, याचा अर्थ सांगणे, बोलणे, त्याचा काही इलेफंटचा संबंध नाही. टेल म्हणजे गोष्ट, कथा, दंतकथा. दुसरा TY टेल हा शब्द आपल्याला घेतलाच नाही, तो त्याचा अर्थ लावायची गरज नाही. पुढचा जो आहे TAIN टेल. टेल मीन्स शेपटी अर्थानं. The elephant has a short tail. हत्तीला छोटीशी शेपटी होती. पुढचा रोहन is the dash of my friend. रोहन is the dash of my friend. रोहन हा माझ्या टिंबटिंब मित्राचा टिंबटिंब आहे. असं सन हा सूर्य अर्थाने वापरलेला आहे, त्याचा काही संबंध नाही. सून म्हणजे लवकर, तो बसत नाही. सेम हाही बसत नाही. रोहन इज द सन ऑफ माय फ्रेंड. रोहन हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. म्हणजे तो शब्द बरोबर बसतो होमोनिम्स मध्ये. द वॉटर ऑफ डॅश इज सॉल्टी. कशाचं पाणी खारट असतं ते आपल्याला अजून शोधायचं. पहिला सी आहे म्हणजे पाणी, स्टीम पाहिले, सॉ पाहिले, हाही बसत नाही. आणि SEAC समुद्राचं पाणी खारट असतं. अशा अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. Choose the correct homophones for the given words. दिलेल्या शब्दांसाठी करेक्ट होमोनिम्स आपल्याला शोधायचे आहे. करेक्ट होमोनिम्स आपल्याला यामधून शोधायचे आहे. ते आपण शोधणार आहोत होमोनिम्स. करेक्ट होमोनिम्स जे आहे ते आपल्याला त्याच्यामधून शोधायचे आहे. करेक्ट होमोनिम्स आपल्याला शोधायचे.
ओके. शीप, पहिला शीप जो आहे एस टाईप शीप, एस टाईप शीप. हा, मग आता याच्यापैकी कोणत्या शब्दाशी बसतो? हा सीप आहे, सीप असा आहे. 1 मिनिट, हा जस्ट 1 मिनिट. हा सीप, SEP सीप, याचा उच्चार असा आहे सीप. हा, हा शॉप आहे, ते दुकान आहे माहिती तुम्हाला, हा शॉप आहे. उच्चार साधारण काहीतरी अर्थात थोडासा वेगळा कर. SHIOP, हा याला अर्थ नाही कशा अर्थाने, अर्थही नाही थोडक्यात. आणि हा जो आहे सीप, SHEEP सीप, सीप हा जो शब्द आहे सीप, हा याच्याशी साधर्म्य असणार आहे. शीप, शीप हा शीप आहे, शीप, याचे उच्चार शीप आहे. उच्चार साधर्म्य असलेला शब्द तो आहे. अशा पद्धतीने आपलं काय होतंय, वेगवेगळे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला याच्यामध्ये निश्चितपणे पाहता येतात. त्याचे काही शब्द जे आहेत ते आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. पुढचे शब्द जे आहेत तर त्याच्यामध्ये नो, KNOW, नो, नो. आता नो शी उच्चार साधर्म्य असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. ज्याच्यामध्ये उच्चार साधर्म्य आहे नो शी, असा शब्द आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे नो, KNOW, नो, नो या शब्दाचा अर्थ आहे माहीत असणे, असा अर्थाने शब्द वापरला आहे. माहीत असणे अशा अर्थाने वापरलेला शब्द आहे माहीत असणे. आता त्याच्याशी आपला उच्चार साधर्म्य असलेला शब्द कोणता आहे? आणि आहे. आणि काय नो सारखं होत नाहीये, त्याचा उच्चार बसत नाही. नो, न्यू नाही, हा पण बसत नाही. त्याच्यानंतर इथं न्यू, परत KNW आलाय, न्यू हाही बसत नाही. मात्र नो, नो, KNW नो माहित असणे, नो म्हणजे नाही अशा अर्थात तो वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने होमोनिम्स याच्यामध्ये महत्वाचे आहे. त्याच्यानंतर पुढचा ब्रेक, ब्रेक आपण पाहिलं मग कसे ब्रेक, BREAK ब्रेक, ब्रेक ची आपल्याला उच्चार साधर्म्य असणाऱ्या शब्द शोधायचा आहे. ब्रेक त्याच्यामध्ये हा ब्रेक आहे पण तो हा त्याला अर्थ नाही. इथं ब्रॅक आहे यालाही अर्थ नाही. हा ब्रेक, BRE यालाही अर्थ नाही. याच्यामध्ये ब्रेक, ब्रेक अशा अर्थाचा शब्द आहे आणि म्हणून उच्चार साधर्म्य त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. पीस, PEACE पीस, नाही का, पीस. मागे सांगितलं तुम्हाला पीस, पीस म्हणजे शांतता, पीस हा पीस आहे शब्द. याच्यासाठी तुमचे इंग्रजीचे उच्चार जे आहेत ते परफेक्ट असायला पाहिजे. जर एकदा उच्चार परफेक्ट असतील तर तुम्हाला उच्चार साधर्म्य शोध असणारे शब्द शोधणं अवघड जाणार नाही. म्हणून पहिल्यांदा त्याचे उच्चार, शब्दांचे उच्चार याला फोनेटिक्स आपण म्हणतो. डिटेल फोनेटिक्स नाही म्हणत आपण, फक्त शब्दांचे म्हणजे ऍव्हरेज इंग्रजी लर्नर ज्या पद्धतीने शब्द बोलतो, इंग्रजी शिकणारा माणूस ज्या पद्धतीने शब्द बोलतो तसे शब्दांचे उच्चार तुम्हाला माहिती असते पाहिजे. पीस, PEACE पीस. आणि दुसरा त्याच्याशी साधर्म्य असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता त्याच्याशी साधर्म्य असलेला जो शब्द आहे तो आपण शोधणार आहोत त्याच्यामधून. त्याच्याशी उच्चार साधर्म्य असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे पीस मधून. आता PEACE पीस. आता याच्यामधला उच्चार साधर्म्य असलेला शब्द कोणता आहे? हा नाही, PISE, हा PICE हा पण नाही, हा पेस आहे. आणि तर PIECE पीस, पीस, पीस आपण मगाशी पाहिलं होतं क्वेश्चन. पीस, पीस. त्याच्यानंतर पुढचे शब्द बघूया आपण. याच्यामध्ये पुढचे शब्द जे आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामधला पुढचं जोडी वाचत तोपर्यंत 1 मिनिटामध्ये आपण बघूया जरा.
वाचलं तुम्ही पीस, PEACE, पीस. पीस म्हणजे शांतता. हा पीस आहे आणि हा पण पीस आहे. त्यानंतर नो, KNOW, नो. नो, नो म्हणजे माहित असते. KNOW, नो. नो शी साधर्म्य असलेला शब्द कोणता आहे? नो शी साधर्म्य असलेला शब्द इथं द्यायचा आहे जरा नो. KNOW, नो. हा नॉट बसत नाही का? हा नॉट बसत नाही, हा नोट बसत नाही, हा मात्र बसतो. हे नो, NOW, सॉरी NO, नो. तर अशा पद्धतीनं हे रायमिंग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जे होमोफोन्स आहेत, हे होमोफोन्स ओळखायला खूप सोपे आहेत आपल्याला, परंतु त्याच्यासाठी आपला शब्दसंग्रह तेवढा मोठा असला पाहिजे. आणि याच्यामध्ये एक मजा आहे, म्हणजे एवढे जरी शब्द आपण आता फळ्यावरती एवढे शब्द पाहिले, एवढे जरी शब्द नीट चांगल्या पद्धतीने पाहून आपण जर ठेवले तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला जमतील. कारण याच्यामध्ये फारसं काही अवघड असं काही नाही, फक्त त्याला निरीक्षण नावाची गोष्ट तुमच्याकडं पाहिजे. निरीक्षण नावाची गोष्ट पाहिजे. आता याच्यामध्ये आणखी काय आपल्याला पाहता येते, पण तुम्हाला स्वाध्याय रूपानं ही जी PDF आहे, ही PDF मी पाहून तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये आणखी काही उदाहरण पाहूया आपण. एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. पुढचं सोपं उदाहरण आहे, ती सोपं आहे, लिहितोय फळावरती, जरा बघूया आपण. एकच मिनिट फक्त बघूया. थोडस बुद्धीला चालना देणार आहे म्हणून मी लिहितोय. बघूया आपण. बघा, संडे लिहितोय फळावरती. Sunday is one of the days of the आणि त्याला पर्याय केलेले आपण खाली बघूया. पर्याय काय दिले? पहिला आहे WICK, थोडासा बाजूला लिहितो मी. दुसरा पर्याय आहे WEAK. तिसरा पर्याय आहे WEEK. चौथा पर्याय आहे WAKE. आता आहे उत्तर पहिला, संडे इज वन ऑफ द डेज ऑफ द. आता इथे शब्द काय आहे? आपल्या सगळ्यात माहिती आहे, संडे इज वन ऑफ द डे ऑफ द वीक, मंडे इज द वन ऑफ द डे ऑफ वीक, नाही का? वन ऑफ द डे ऑफ द वीक. आता वीक हा WICK हा याच्यामध्ये बसत नाही. त्याच्यानंतर हा WBCK हा पण बसत नाही, आणि हा वेक आहे तोही बसत नाही. म्हणजे इथं सॉरी, हा इथं जो आहे WEEK हा इथं बसतोय. वीक हा बसत नाही. वीक म्हणजे अशक्त. याच्यामध्ये संडे इज वन ऑफ द डेज ऑफ द वीक असा बसतोय. त्याच्यानंतर दॅट दॅट पुढचं एक उदाहरण आहे. डॅश 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 eat grass. त्याच्यासाठी ऑप्शन दिले. एक दे आर, दुसरा पुढचा ऑप्शन आहे डी आर,
पुढचं ऑप्शन आहे डेअर. डेअर करतो का? डेअर म्हणजे एक प्रकारचा विक्री आहे. डिअर, प्रिय, डेअर हा बसत नाही. डी डबल ई आर, डिअर. डिअर मीन्स काळवी. डिअर, डिअर इट्स ग्रास. काळवी किंवा हरिण घास घास खाते, गवत खाते. त्यानंतर पुढचं आहे वी डॅश डॅश विथ आवर आईज. वी डॅश डॅश वी डॅश डॅश विथ हा आहे पहिला आहे दुसरा आहे हाला प्रांत आहे. वी सी विथ आवर आईज. सी एस डबल ई सी. आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. तर अशी खूप सारी उदाहरणं या होमोफोन्स मध्ये आहेत. आजच्या तासिकेमध्ये सर्व होमोफोनच्या संदर्भाने व्हॉकॅब्युलरी मधला एक महत्वाचा घटक आपण या ठिकाणी कव्हर केला. तर ही जी पीपीटी आहे ती मी ग्रुपला शेअर करतो. या पीपीटी मधून तुम्हाला ते जे होमोफोन्स आहेत त्यातली उदाहरणं जी आहेत त्या सर्व उदाहरणांचा तुम्ही सराव करावा. आणि निश्चितच एवढ्या शब्दांचा जरी सराव केला तर या व्यतिरिक्त शब्द तुमच्या परीक्षेमध्ये कुठल्याही येणार नाही. साधारणपणे आला चुकून एखादा तर त्यासाठी एक्स्ट्राचा सराव तुम्हाला करावा लागेल. पण खूप छान असं कलेक्शन याच्यामध्ये आहे. याचा सगळ्यांनी वापर करावा, याचा सगळ्यांनी अभ्यास करावा. थँक्यू सगळ्यांना. मी आज सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले. तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान आहे जे तुम्ही जर तासाला उपस्थित राहतातच परंतु तुमचे मित्र मैत्रिणी जे 212 गुणांच्या पुढचे आहेत त्या सगळ्यांना आपण ग्रुपला जॉईन करून घेतलेला आहे. आपल्या जिल्हा परिषदेमार्फत खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम हा होतोय. कारण एवढे दर्जेदार प्रकारचे क्लास 7वी साठी कुठे बाहेर घेतले जातील असं नाही. खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शक जिल्हा स्तरावर उपलब्ध होतात. म्हणून आपणही जॉईन होत जा. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जो जे घटक या ठिकाणी कव्हर होत आहेत त्या घटकांची तयारी करा. त्याच्यावरचे आधारित प्रश्नसंच जे असतील त्यातून प्रश्नसंचातून उदाहरणं सोडवा की जेणेकरून सराव होईल. आणि म्हणून त्या दृष्टीने या ठिकाणचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. परंतु त्या मार्गदर्शनाबरोबर तुमचा अभ्यासही तेवढाच महत्वाचा आहे. आणि आतापासूनच अभ्यासाला लागले तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल. सर्वांना गुड नाईट, शुभेच्छा, धन्यवाद.